पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून आता महायुतीतच मोठा राजकीय संघर्ष उफाळून आलाय. एका बाजूला भाजपनं या जागेवर दावा ठोकत आपल्या बाजूनं 333 मतांचं संख्याबळ असल्याचा दावा केलाय, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट पलटवार करत आमच्याकडे 370 सदस्य आहेत आणि ही जागा राष्ट्रवादीचीच आहे असा ठाम दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचं संपूर्ण गणितच चुकीचं असल्याचा आरोप केलाय. टिंगरे म्हणाले, भाजप केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी या जागेवर दावा करत आहे. वास्तविक संख्याबळ राष्ट्रवादीकडे जास्त आहे, त्यामुळे ही जागा आमच्या हक्काची आहे. महायुतीमध्ये आम्ही नेहमी समन्वयाची भूमिका घेतली. आता मित्रपक्षांनीही आमच्या हक्काचा आदर ठेवावा असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादीनं भाजपला दिला आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी राष्ट्रवादीमध्येच मोठी उत्सुकता असून तब्बल 10पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार मैदानात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय उद्या मुंबईत होणार असल्यानं आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या बैठकीकडे लागलेत. पुण्याची ही जागा अखेर भाजपकडे जाणार की राष्ट्रवादी पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ही जागा भाजपला मिळायला हवी की राष्ट्रवादीलाच? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.